करवीर तालुक्यातील उजगावमध्ये मंगेश्वर कॉलनीमध्ये तारेला चिकटून सार्थक वळकुंजे हा 16 वर्षाचा युवकाचा दुर्दैवी अंत झाला. तसेच उजायवाडी येथे बालाजी पार्कमध्ये मोहम्मद अफान बागवान या 13 वर्षीय युवकाचाही दुर्दैवी अंत झाला. सार्थक वळकुंजे व मोहम्मद अफान बागवान या मुलांना नुकसान भरपाई म्हणून 50 लाख रुपये देणं गरजेचं आहे व भविष्यात अशी दुर्घटना होऊ नये म्हणून नागरी वस्तीत घरालगतच्या असणाऱ्या धोकादायक अतिउच्च दाबाच्या विद्युत वाहिनीसाठी वीज वितरणने पर्यायी व्यवस्था करावी अशी करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे. यावेळी बोलताना करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले, गेल्या 2 महिन्यामध्ये 2 मुलांचा मृत्यू होऊनही वीज वितरण अधिकारी शांत कसे बसू शकतात. शहराशेजारी असणारी उजगाव, गांधीनगर, सरनोबतवाडी, उजळाईवाडी अशी अनेक मोठमोठी गावे व तसेच वाढती लोकसंख्या दाटीवाटीत असणाऱ्या वस्त्या काही ठिकाणी 11,000 केव्हीच्या विद्युत तारा इमारतीला चिकटून आहेत व काही ठिकाणी इमारतीवरून गेल्या आहेत. यावर कोणत्या उपाययोजना महावितरणकडून केल्या गेल्या? महावितरण वीज बिल वसुलीसाठी सर्वात तत्पर खातं मानलं जातं, मात्र लोकांच्या सुरक्षेसाठी ही तत्परता का दाखवली जात नाही असा सवाल राजू यादव यांनी केला. यावर लवकरात लवकर उपाययोजना केल्या नाहीत तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला. तसेच महावितरण हे वसुलीत तत्पर असल्याने सर्वात श्रीमंत खातं मानलं जातं, त्यामुळे मृत्यू पावलेल्या दोन्ही मुलांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत महावितरणने द्यावी अशी मागणी करण्यात आली. या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दत्तात्रय भणगे, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित कोल्हापूर, ग्रामीण 2 विभाग, ताराबाई पार्क कोल्हापूर यांना देण्यात आले. यावेळी राजू यादव करवीर तालुका प्रमुख, पोपट दांगट उपजिल्हा प्रमुख, अवधूत साळुके उपजिल्हा प्रमुख, राजू सांगावकर कामगार सेना जिल्हा प्रमुख, राहुल गिरुले उपतालुका प्रमुख, योगेश लोहार युवा सेना तालुका प्रमुख, दत्ता फराकटे वाहतूक सेना तालुका प्रमुख, कैलास जाधव फेरीवाला संघटना तालुका प्रमुख, बाळासो नलवडे फेरीवाला उपतालुका प्रमुख, सोमनाथ साठे, सागर पाटील, दीपक पोपटाणी, फ्रेमवाला, सुनील पारपाणी, आबा जाधव, अजित चव्हाण, बाबूराव पाटील, रामराव पाटील, फिरोज मुलानी आदी शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज मराठी 24 कोल्हापूर. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.